नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 मार्च 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, मित्रपरिवार आणि नातेवाईकांबरोबर मजा करा. आपल्या प्रिय व्यक्तीपासून दूर राहणे खूप कठीण असेल. कुठल्या पार्कमध्ये फिरताना आज तुमची भेट कुणी अशा व्यक्तीसोबत होऊ शकते ज्यासोबत तुमचे मतभेद होते. मद्यपान करू नका, त्यामुळे आपली झोप बिघडू शकते आणि चांगल्या विश्रांतीपासून तुम्ही दूर जाल. आज तुम्ही आपले धन धार्मिक कार्यात लावू शकता, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यात अलीकडे फार मजा राहिलेली नाही. तुमच्या जोडीदाराशी बोला आणि काहीतरी कूल प्लॅन करा. जेव्हा तुमच्याजवळ जास्त रिकामा वेळ असेल तर नकारात्मक विचार तुम्हाला जास्त चिंतित करू शकतात. पुस्तके वाचा किंवा मित्रांसोबत वेळ व्यतीत करा. उपाय: आपल्या जीवनात नात्याचे महत्त्व आहे. वृषभ राशी, मित्र मदतीसाठी तत्पर असतील आणि आपणास खरा आधार देतील. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप वैमनस्य निर्माण करू शकतो. त्या लोकांसोबत मेळ वाढवू नका ज्यांच्यासोबत तुमची वेळ खराब होऊ शकते. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. तुम्हाला सल्ला आहे की तुम्ही असे करू नका. पैशाची स्थिती आणि आर्थिक अडचणी ताणतणावाचे कारण ठरतील. आकर्षक वाटणाऱ्या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वर विचार न करता त्याच्या मुळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ज्ञांशी बोलून घ्या. उपाय: कुत्र्यांना पोळी खाऊ घातल्याने आरोग्य चांगले राहील. मिथुन राशी, जीवनातील जटिलतेला समजण्यासाठी आज घरातील कुणी वरिष्ठ व्यक्तीसोबत तुम्ही वेळ घालवू शकता. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज आपल्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. इतरावर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. उपाय: चांगल्या आर्थिक परिस्थितीसाठी गरीब आणि गरजू लोकांमध्ये शिजवलेला आणि गोड पिवळा भात वितरित करा. कर्क राशी, आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत सौम्य, नम्र आणि आकर्षकपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. जोडीदारासमवेत तुमचे नाते तणावाचे राहील
आणि गंभीर विसंवाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचे परिणाम दीर्घकाळपर्यंत उमटतील. आज मुलांसोबत वेळ व्यतीत करून तुम्ही काही आरामदायी क्षण घालवू शकाल. इतरांविषयी शेरेबाजी करताना त्यांच्या भावना समजून घ्या. तुमच्याकडून घेतलेला एखादा चुकीचा निर्णय संबंधितावर विपरीत परिणाम करण्याबरोबरच तुम्हाला मानसिक तणावात टाकणारा ठरेल. दिवसाच्या उत्तरार्धात आर्थिक स्थिती सुधारेल. उपाय: तांब्याचा कडा घातल्याने आरोग्य चांगले राहील. सिंह राशी. रिकाम्या वेळेचा आज तुम्ही सदुपयोग कराल आणि त्या कामांना करण्याचा प्रयत्न कराल जे काम तुम्ही मागील दिवसात करू शकला नव्हता. दैनंदिन गरजा न भागवल्या गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. आज तुम्ही सर्व चिंतेला विसरून आपल्या रचनात्मकतेला बाहेर काढू शकता. 4 भिंतीबाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षण राहील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. ज्या लोकांनी अतीतमध्ये आपली धनगुंतवणूक केली होती, आज त्या धनाने लाभ होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांनी मित्रांना आपल्या आर्थिक बाबीचे व्यवस्थापन करू देऊ नका. अन्यथा आपले अंदाजपत्रक कोलमडू शकते. पराभव: अपयशातून तुम्ही काही धडे घ्याल, अन्यथा तुमच्या चुका तुमच्यावरच उलटतील. उपाय: कौटुंबिक सुख मिळवण्यासाठी शांत मनाने 28 वेळा ओमचा जप करा. कन्या राशी. तुम्ही स्वतःला वेळ देणे जाणता आणि आज तुम्हाला बराच रिकामा वेळ मिळण्याची शक्यता आहे. रिकाम्या वेळात आज तुम्ही काही खेळ खेळू शकता. आज तुम्ही आणि तुमचा जोडीदार खूप छान गप्पा माराल. टीव्ही पाहणे टाइमपास करण्याचे उत्तम साधन असू शकते, परंतु सतत पाहिल्यास डोळेदुखी होण्याची शक्यता आहे. गरज नसलेल्या अशक्य गोष्टीवर विचार करणे तुमची शक्ती खर्च करू नका. त्यापेक्षा इतर योग्य कामासाठी तिचा वापर करा. जर तुम्ही विवाहित आहे तर आपल्या मुलांची विशेष काळजी घ्या, कारण असे केले नाही तर त्यांची तब्येत बिघडू शकते आणि तुम्हाला त्यांच्या स्वास्थ्यावर बराच पैसा खर्च करावा लागू शकतो. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. आपल्या जोडीदाराच्या अनुपस्थितीची उणीव भासण्याची शक्यता आहे. उपाय: तांदूळ किंवा चांदी आपल्या आईकडून घेऊन आपल्या जवळ ठेवल्याने आर्थिक प्रगतीमध्ये सुधारणा होईल. तूळ राशी. प्रेमातील वेदना आज तुम्हाला झोपून देणार नाहीत. आज तुमच्या जवळ रिकामा वेळ असेल आणि या वेळेचा वापर तुम्ही ध्यान, योग करण्यात घालवू शकता. आज तुम्हाला मानसिक शांततेचा अनुभव होईल. एक व्यक्ती तुमच्या जोडीदारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त जवळीक साधण्याचा प्रयत्न करेल, परंतु शेवटी तुम्हाला जाणवेल की त्यात काहीही वावगे नाही. तुम्हाला आपल्या जवळच्या लोकांना न सांगता अशा ठिकाणी गुंतवणूक करू नका ज्याच्या बाबतीत तुम्ही स्वतः जाणत नाही. तुमच्या मनावर ग्रासलेला विषाद काढून टाका.
त्यामुळे तुमच्या प्रगतीत अडसर निर्माण झाला आहे. जे व्यापारी आपल्या कामाच्या बाबतीत घराच्या बाहेर जात आहेत, त्यांनी आपल्या धनाला खूप सांभाळा. ज्यांना तुमची काळजी आहे, अशा लोकांशी व्यवस्थित वागा. उपाय: वित्तीय जीवनाला उत्तम बनवण्यासाठी घरात रिकाम्या भांड्यात कांस्याचा तुकडा ठेवा. वृश्चिक राशी: आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. ही बाब तुमच्या दीर्घकाळपर्यंतच्या नात्यासाठी चांगली ठरणार नाही. आयुष्याची चव तर स्वादिष्ट जेवण करण्यात आहे. ही गोष्ट आज तुमच्या तोंडावर येऊ शकते, कारण तुम्ही घरात आज उत्तम जेवण बनवू शकता. आरोग्य चांगले राहील. आजच्या दिवशी तुम्हाला आपल्या त्या मित्रांपासून सावध राहायचे आहे, जे तुमच्याकडून उधार मागतात आणि नंतर परत करत नाहीत. तुमच्या दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. एक सरप्राईज आखा आणि आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सर्वात सुंदर दिवस असेल असे काहीतरी करा. उपाय: पारिवारिक आनंदाच्या प्राप्तीसाठी आपल्या वडिलांच्या आज्ञेचे पालन करा. धनु राशी: नोकरी पेशाने जोडलेल्या लोकांना आज धनाची खूप आवश्यकता असेल, परंतु आधी केलेल्या व्यर्थ खर्चाच्या कारणाने त्यांच्याजवळ पर्याप्त धन नसेल. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुमच्या प्रिय व्यक्तीसाठी रिकाम्या वेळेचा पूर्ण आनंद घेण्यासाठी तुम्हाला दोघांपासून दूर होऊन आपले आवडते काम केले पाहिजे. असे करण्याने तुमच्यात सकारात्मक बदल येतील. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज आनंदी क्षण मिळवाल. आजचा दिवस त्या उत्तम दिवसापैकी एक असेल, जेव्हा वेळ आरामात जाते आणि तुम्ही लांब वेळपर्यंत झोपून राहाल. यानंतर स्वतःला ताजेतवानेही वाटेल आणि याची तुम्हाला खूप आवश्यकता आहे. खेळावर काही रक्कम खर्च करा, कारण निरंतर चिरस्थायी तरुणाईचे ते गुपित आहे. उपाय: चांगले आर्थिक जीवन राखण्यासाठी थोडेसे बासुमती तांदळासह चांदी लॉकरमध्ये ठेवा. मकर राशी: मुलांकडून गोड बातमी समजल्यानंतर आनंदी राहाल. जीवनाचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला आपल्या मित्रांनाही वेळ देणे गरजेचे आहे. जर तुम्ही समाजापासून दूर राहाल तर गरज पडल्यास तुमच्या सोबत कोणीच नसेल. आज तुमचा मित्र तुमचे खूप कौतुक करू शकतो. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात लाभ करून देऊ शकतो. उपाय: गहू, बाजरी, गूळ मिसळून गाईला खाऊ घातल्याने पारिवारिक आयुष्यात आनंदाचा वर्षाव होईल.
कुंभ राशी, आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल. विनाकारण गोष्टीवर तुम्ही आपला किमती वेळ खराब करू नका. तेच तुमच्यासाठी चांगले असेल. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो. त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रिय व्यक्तीसोबत वादावादी होऊ नये यासाठी वादग्रस्त विषय टाळा. तुम्हाला उत्कृष्ट वागणुकीची गरज आहे, कारण तुमचे प्रियकर त्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत. उपाय: जोडीदारासोबतचे प्रेमसंबंधांना चांगले ठेवण्यासाठी गुरु किंवा वडिलांना गुलाबी रंगाचे वस्त्र भेट द्या. मीन राशी, आजच्या दिवसाचे खूप काळजीपूर्वक नियोजन करा. आपण ज्यांची मदत घेऊ शकता अशा लोकांशी संवाद साधा. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. या वेळेचा उपयोग तुम्ही आपले शौक पूर्ण करण्यात लावू शकता. तुम्ही काही पुस्तके वाचू शकता किंवा आपले आवडते म्युझिक ऐकू शकता. तुमच्या जोडीदाराने दिलेल्या सरप्राईजमुळे तुमचा गेलेला मूड परत येईल. आज काही अधिक करण्यास नाही तर आपल्या घरातील सामानाला दुरुस्त करून तुम्ही आनंदी राहू शकता. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो, हे ओळखा. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धन संचय करायचे आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत या बाबतीत बोलू शकता. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी गरजू लोकांना काळी मोहरी, गूळ दान करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.